नमो बुद्धाय जय भीम. शाक्यमुनी सम्यक संबुद्ध भगवान बुद्ध जेव्हा प्रथम कपिलवस्तू येथे जातात त्यावेळी पुत्र राहुल आपली माता यशोधरा यांना विचारतात की इतक्या साऱ्या भिक्खू संघात मी माझे वडील कसे ओळखू. त्यावेळी यशोधरा भगवान बुद्धांचे वर्णन करते की अशी चिन्हे किंवा असे जे रूप आहे तेच तुझे वडील आहेत. जे नरात सिंह आहेत तेच तुझे वडील आहेत. ज्यांचे चरण रक्तवर्ण चक्राने अलंकृत आहे, ज्यांच्या पाऊलांच्या टाचा सुंदर आहेत, ज्यांचे पाऊल चामर छत्राने सुशोभित आहे, ते जे नरातसिंह आहेत तेच तुझे पिता आहेत. ते जे सुकोमल शाक्यकुमार आहेत, जे सुंदर चिन्हांनी परिपूर्ण संपूर्ण शरीर संपन्न आहेत, ज्याने लोकांच्या हितासाठी गृहत्याग केला, ते जे नरातसिंह आहेत तेच तुझे पिता आहेत. ज्यांचे मुखमंडल पूर्ण चंद्राप्रमाणे प्रकाशमान आहे, देव मनुष्य व नागगणांना प्रिय आहे, ते जे मस्त गजेंद्राप्रमाणे जात आहेत, जे नरातसिंह आहेत तेच तुझे पिता आहेत. ते जे सर्वश्रेष्ठ क्षत्रिय कुळात जन्म पावले असून ज्यांच्या चरणांची देव व मनुष्य वंदना करतात, ज्यांचे चित्त शील समाधीने परिशुद्ध झाले आहे, ते जे नरातसिंह आहेत तेच तुझे पिता आहेत. ज्यांची नासिका विस्तीर्ण आणि सरळ आहे, ज्यांचे नेत्र नीलवर्णाचे आहेत, ज्यांच्या भुवया इंद्रधनुष्याच्या कमानीप्रमाणे आहेत, ते जे नरातसिंह आहेत तेच तुझे पिता आहेत. ज्यांचा चेहरा गोलाकार आहे, ज्यांची हनुवटी सिंहासारखी व शरीर हरिणाप्रमाणे आहे, ज्यांचा रंग सुवर्णाप्रमाणे तेजदार आहे, ते जे नरातसिंह आहेत तेच तुझे पिता आहेत. ज्यांची वाणी कोमल आहे, गंभीर आहे, मधुर आहे, ज्यांची जिव्हा शेंदुराप्रमाणे रक्तवर्णाची आहे, ज्यांच्या मुखात पांढरे शुभ्र 20-20 असे 40 दात आहेत, ज्यांच्या मुखात पांढरे शुभ्र 20-20 असे 40 दात आहेत, ते जे नरातसिंह आहेत तेच तुझे पिता आहेत. ज्यांचे केस काळे भोर, डोळे निळे, ज्यांचे कपाळ सोन्याप्रमाणे तेजोमय आहे, ज्यांची काया आकाशी ताऱ्याप्रमाणे शुभ्र सुशोभित आहे, ते जे नरातसिंह आहेत तेच तुझे पिता आहेत. निळ्या आकाशातील तारांगणात जे चंद्रासमान व भिक्षुगणात शोभून दिसणारे आपल्या श्रावकांसमवेत जात आहेत, ते जे नरातसिंह आहेत तेच तुझे पिता आहेत. तेच तुझे पिता आहेत. ते जे नरातसिंह आहेत तेच तुझे पिता आहेत. साधू साधू साधू.